टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नंदुरबार जिल्ह्यात श्रावण महिन्याची सरी सुरू झाली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतीच्या पिकांमध्ये आता तण जे आहे ते वाढायला सुरुवात झाली आहे। एकीकडे पावसाची रिमझिम सुरू आहे, तर दुसरीकडे या पिकांचे जे तण जे आहे ते वाढायला सुरुवात झालेले आहे। पाऊस बंद राहत नाहीये, त्यामुळं या पिकातलं तण काढण्यासाठी मजूर देखील मिळत नाहीये, अशी काहीशी परिस्थिती झाली आहे। काही वेळा पाऊस थांबतो तर पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो सुरू होत असतो। त्यामुळं या शेती पिकांमधलं जे तण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्यांच्या खर्चात देखील मोठी भर जी आहे ती होत आहे। तर दुसरीकडं लागवडीपासून तर काढणीपर्यंत होणारा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढत जो आहे तो चालला आहे। त्यामुळे आता पिकं जे निघतील त्याच्यातून 2 पैसे शेतकऱ्यांच्या हातात राहील का नाही राहील, याबाबत कुठलीही शाश्वतता जी आहे ती शेतकऱ्यांकडे देखील राहिली नाहीये। एकीकडं नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 100% पेरण्या ज्या आहेत ते झालेल्या आहेत, परंतु पावसाची जी ही रिमझिम जी आहे ती सुरू झाली, त्यामुळं तण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढतं आणि या तण वाढत असल्यामुळं आता मजुरांना बोलून या तण जे आहे ते काढण्याचे काम जे आहे ते केलं जात आहे, परंतु पाऊस जो आहे तो बंद होत नाहीये। कधी येतो तर कधी थांबत असतो पाऊस, त्यामुळं शेतकऱ्यांसाठी आता मोठं अडचणी जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे आता हे तण काढण्यासाठी मजुरांना बोलून मोठा खर्च जो आहे तो होताना दिसून येत आहे। जितेंद्र बैसाना, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।